मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुण्यामध्ये गेलेले आहेत। पुण्यामध्ये पूर परिस्थिती निर्माण झालेली होती, जिथे लोक बाधित झालेली आहेत, घरं बाधित झालेली आहेत, त्या भागांना राज ठाकरे भेट देत आहेत आणि नागरिकांशी संवाद साधून त्यांच्याकडून समजून घेत आहेत की कसा फटका बसला त्यांना। आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे आपल्या सोबत आहेत। वैभव, राज ठाकरे पुण्यामध्ये आले आहेत, कोणत्या परिसरात आहेत, काय नेमकं अपडेट? आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे यांच्याशी आपण बोलूया आणि त्यांच्याकडनं माहिती घेऊया। पण आता आपल्याला थेट दृश्य दिसतायत ती मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची। ते पुण्यामध्ये गेलेले आहेत, पुण्यामध्ये नागरिकांशी ते संवाद साधतायत, परिस्थिती काय उद्भवली त्याचा आढावा घेतायत। पुण्यामध्ये पूर परिस्थिती निर्माण झालेली होती, अनेकांच्या घरात पाणी शिरलेलं होतं, दुकानांमध्ये पाणी शिरलेलं होतं, अनेकांच्या घरात 4-4 फूट पाणी होतं। खूप मोठ्या प्रमाणात रेस्क्यू मिशन राबवावं लागलं पुण्यामध्ये, कारण अनेक जण अनेक ठिकाणी अडकलेली होती, घरांमध्ये अडकलेली होती। तर या सगळ्याविषयी आपण अधिक माहिती घेऊया। पण आपण थेट प्रक्षेपण पुण्याचं बघतोय। राज ठाकरे नागरिकांशी संवाद देखील साधतायत आणि पुण्यामधल्या परिस्थितीचा आढावा घेत आहेत। आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे आपल्याबरोबर पुन्हा जोडले गेलेले आहेत। वैभव, पुण्यामध्ये आहेत राज ठाकरे, पूर परिस्थिती नंतरची पाहणी ते करता आहेत, कुठल्या परिसरात आहेत, नेमकं काय अपडेट आहे? वैभव, आवाज येतोय तुझ्यापर्यंत? सुवर्ण, आवाज येतोय? वैभव, राज ठाकरे पुण्यात आहेत, ते आता कोणत्या परिसरात आहेत आणि काय अपडेट ते नागरिकांशी संवाद देखील साधतायत? सुवर्ण, राज ठाकरे हे आज पुण्यामध्ये जो पूरग्रस्त परिसर आहे, जिथं पाणी शिरलेलं होतं पुराचं, तिथे येऊन नागरिकांशी, पीडित नागरिकांशी बोलतायत। निंबजनगर हा परिसर आहे, जिथं जवळपास 4 ते 5 फूट पाणी शिरलेलं होतं। काही ठिकाणी पहिल्या मजल्यापर्यंत पाणी शिरून गाड्यांचं सुद्धा आणि घरांचं सुद्धा मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं होतं आणि नागरिकांचंही मालमत्तेचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे। या सगळ्या नागरिकांची राज ठाकरे भेट घेतात। या प्रत्येक सोसायटी समोर जाऊन त्यांच्याशी बोलून, तिथल्या कार्यकर्त्यांशी बोलून ते चर्चा करतायत, कशा पद्धतीनं गोष्टी घडल्या किंवा इथं काय करायला हवं, पाणी का आलं, याबाबतची विचारणा ते नागरिकांनाच करतायत की यापूर्वी कधी अशा पद्धतीनं पाणी आलेलं होतं का, किंवा असा त्रास यापूर्वी झालेला होता का, तुम्हाला काय कारण वाटतं तिथं पाणी भरायच्या, अशा पद्धतीच्या चर्चा ज्या आहेत त्या राज ठाकरे यांच्या या कार्यकर्त्यांच्या सोबत सुरू आहेत, माफ करा, नागरिकांच्या सोबत सुरू आहेत। सुवर्णा, बरोबर, नागरिकांशी ते बोलतायत, त्यांची परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करतायत। पण वैभव, जर आत्ता परिस्थिती बघितली तर ती निवळलेली आहे का? कारण सरतेशेवटी पूर ओसरल्यानंतरच काम नागरिकांना अधिकचं करावं लागतं, म्हणजे जास्त करावं लागतं, कारण घरात चिखल असतो, सामान खराब झालेलं असतं, त्याच्याविषयी काही कळलंय? आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे या राज ठाकरे ज्या परिसरात आहेत तिथेच उपस्थित आहेत आणि तिथून आपल्याला ते अधिक माहिती देत आहेत। राज ठाकरे स्वतः आता एका कॉलनीमध्ये ते शिरलेले आहेत आणि इमारतीमध्ये, ज्या इमारतीत 4 फूट पाणी शिरलेलं होतं त्या इमारतीत ते शिरलेत आणि पाहणी करतायत। ते नागरिकांकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न करतायत की याआधी कधी इतकं पाणी या परिसरात शिरलं होतं का आणि काय याच्यावर उपाययोजना आपण करू शकतो, या सगळ्या विषयी ते नागरिकांशी बोलतायत। एक आजी आता त्या कॉलनीतल्या त्यांच्या समोर आल्यात आणि त्यांना काय परिस्थिती उद्भवली ते सांगतायत। एका कुटुंबापैकी एक आजी राज ठाकरेंशी बोलायला पुढे आल्या। पाणी वरतून जर सोडलं ना की हमखास इथं पाणी येतच येतं, यावर्षी खूप थांबत नाही। असं तो फुगवटा असा इकडून जो येतो ना की तो पुस्तक डायरेक्ट घरामध्ये आणि यावेळेला खूप म्हणजे आर्थिक प्रमाण जास्त होतं। सर, अजिबात काही आमच्या कमरे एवढं पाणी ऑलरेडी आलेलं होतं, सगळे खाली
आणि 15 ते 20 मिनिटात पाण्याचा फ्लो एवढा आला की गाड्यांमधनं उतरणं सुद्धा मुश्किल झालं आम्हाला. गळ्या एवढं पाणी आता फक्त मागणी एवढीच आहे की पुढे काही त्रास होऊ नये यासाठी एक भिंत किंवा असं काहीतरी जर मिळालं, कारण आम्ही इथून घर सोडून कुठे जाऊ शकत नाही किंवा काही करू शकणार नाहीये. आणि आताचं जे 4 व्हीलरचं जे नुकसान झाले, 2 व्हीलरचं नुकसान झाले, तुम्ही जर बघितलं बांध हा नदी एवढं नदी पात्र आहे की इतकंच केलं ब्रिजचं काम चाललं त्यामुळे होतंय काय. आणि त्यात हा जो रस्ता होता हा फोडून तिथे ते रस्ते केलेलं आहे त्यांनी ब्रिजचं काम, थेट पाणी आत आलं आणि सगळं असं इकडे. म्हणजे प्रॉब्लेम या ब्रिजमुळे सगळ्यात क्रिएट झालेला आहे. कारण याच्यापूर्वी आम्हाला 2 वर्षापूर्वी 50 ते 60,000 सोडलेलं पाण्याचं थेंब सुद्धा इथे आलेलं नाही. सगळे आमचे वडील आणि इतका फ्लो होता म्हणजे इतकं पाणी छातीचे गळ्या एवढं पाणी बाहेर जाणं पण आम्हाला आवडतं. हा कुठं हाईट राईट होत नाही म्हणून साठी अगदी. आणि जर गाड्यांचं काही होत असेल, इन्शुरन्स तर आहे सगळ्यांचे किंवा काही पण आम्हाला काहीतरी आमच्या नियमांमध्ये हे सगळे 0% वरती गाड्या. 1,500 टू व्हीलरच्या वरती 2,000च्या वरती टू व्हीलर आहे. टू व्हीलरचं लोकांना थोडंफार ऍडजस्ट करून केलंय काय. 4 व्हीलरचं नाही केलेलं. 2-2, 6-6 महिने 4 व्हीलर विकत घेऊन सुद्धा झाली असताना त्यांनी स्क्रॅपमध्ये डिक्लेअर केलं. हे कसं काय करणार आहे. पण याच्यामध्ये आमची चुकी काही नाही. साधं लायसन आम्ही बाळगलं नाही तर आमच्याकडनं 1,000 रुपये दंड घेतात. मग आता हे जर तुमच्या चुकीमुळे झालं तर आम्हाला तर याची भरपाई मिळालीच पाहिजे. नाही मिळालीच पाहिजे. गाड्यांचं प्रचंड नुकसान झालं, प्रचंड. आणि आम्ही काही सामान्य लोक आहे,